प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचं सकाळच्या मन्नामध्ये स्वागत आहे। देवाने आजचा हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ। आज या सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि जे पण ही भक्ती अटेंड करत आहे आणि प्रार्थना ऐकत आहे त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो। ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केले, शेअर केले, लाईक केलं, त्यांना देवबाप आशीर्वादित करो। आपण सुरुवातीची प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। प्रभू, या सकाळच्या समय तू आम्हाला प्रार्थनेसाठी उठवलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे। प्रिय प्रभूची ही सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर देवबापा। आमच्या जीवनातील सर्व आजार, सर्व व्याधी, सर्व पीडा, सर्व वाईट गोष्टी, सर्व घाणेरडे पाप आमच्या जीवनातून तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक। प्रभूजी, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। हे देवा, तू आमच्या संगती तू बोल। प्रभूजी, आज या सकाळच्या समय आम्ही तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर देवबापा। तू मला शक्ती दे, सामर्थ्य दे, तुझ्या वचनाचे शब्द तू दे प्रभू। माझा आणि इतरांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे। प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे देवबापा। तुझे वचन आमच्यासाठी प्रकाश असं आहे। या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रिय प्रभूजी, तू आमच्या प्रत्येका संगतीत राहा। आमचं जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने पेटल्या जाऊ दे। आमच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता उतरू दे। आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तुझं संजीवन उतरू दे। हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत। तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा। प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पिता परमेश्वरा। प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे। राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे। प्रभू, हे वचन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन आमेन। हे देव प्रियांनो, आज आपण भक्तीला सुरुवात करायच्या आधी एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा। मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा। आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा। आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा। मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा। देवबाप सर्वांना आशीर्वादित करू या गीताद्वारे। प्रियांनो, या सकाळच्या समय आपण सर्वजण त्या पवित्र देवाच्या नावाला धन्यवाद देऊया। उत्पत्तीचा 6वा अध्याय आणि याच्या काही वचनातून आपण पाहणार आहोत। पहा, ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे की मानवाची दुष्टाई। प्रियांनो, आजच्या जगाची परिस्थिती एकदम भयानक आहे। आता देवाने जेव्हा जग निर्माण केलं होतं आणि आताची जी परिस्थिती आहे ती सेम आहे, काही त्याच्यामध्ये बदल नाही आहे। आता पहा, ह्या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये मानवाची दुष्टाई यामध्ये हेडिंग आहे आणि ह्या वचनामध्ये पहा देवाने आम्हाला काय त्या ठिकाणी या वचनातून देवबाप आम्हाला काय बोध करत आहे ते आपण पाहूया। नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाले। तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले व त्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केला।
तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन व त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले, तेव्हा त्यास पुत्र झाली. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी देवपुत्र म्हणजे देवदूत. आता हा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. जेव्हा देवाने पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी देवाने काय केलेलं होतं, स्वर्गामध्ये जी काही निर्मिती झाली होती, स्वर्गामध्ये जे काही देवदूत होते त्याच्यामध्ये लुसिफर होता. लुसिफराने देवाच्या विरुद्ध पाप केलं आणि देवाने त्याला त्या अंतरामध्ये फेकून दिलेलं आहे. आणि मग त्या लुसिफरच्या बरोबर जे काही देवदूतांनी बंडखोर केलं होतं देवाच्या विरुद्धामध्ये, ते देवदूत देखील त्याच्या बरोबर होते. म्हणजे ह्या देवदूतांनी काय केलेलं आहे, देवाच्या विरुद्ध बंड केलेलं होतं. आणि मग पहा, देवाने त्यांना स्वर्गामधून त्यांना स्थानबद्ध करून टाकलं होतं, त्यांना स्वर्गामधून हाकून दिलं होतं. आणि मग पहा, त्यांनी देवाची जी काही निर्मिती, देवाने जे काही चांगलं काम केलं होतं त्या निर्मितीमध्ये दुष्टाने बिघाड आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग पहा, त्या ठिकाणी ते आदाम आणि हवेचं त्या ठिकाणी पाप झालेला आम्हाला दिसत आहे. आणि मग त्याच्यानंतर देवाने त्यांना एदेन बागेमधून काढून ह्या भूतलावरती त्यांना टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ज्या मानवाच्या कन्या होत्या त्या दिसावयास अतिशय सुंदर होत्या, ते देवपुत्रांनी पाहिलेलं होतं. कारण त्यांच्या ठाई जो देवाचा स्वभाव होता, जो पवित्र स्वभाव होता, तो त्या ठिकाणी त्यांच्या ठाईतून निघून गेलेला होता. त्यांच्या ठाईची पवित्रता होती ती निघून गेलेली होती आणि त्यांच्या देखील जीवनामध्ये त्या ठिकाणी पाप आलेलं होतं. आणि मग पहा, ह्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की मानव कन्या ह्या दिसावयास सुंदर आहेत. मग त्या देवपुत्रांनी म्हणजे त्या देवदूतांनी काय केलं की त्यांच्याशी विवाह केले आणि त्यांच्यापासून त्यांची संतती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि मग असं त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्यांना झालेले जे लेकरं आहेत ते प्राचीन काळचे महाकाय मानव असे झालेले होऊन गेलेले आहे, वीर होऊन गेलेले आहेत. आणि मग ह्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन स्पष्ट झालेलं. आणि देवबाप त्या ठिकाणी म्हणतो की माझ्या आत्म्याची वस्ती मानवाच्या ठाई राहणार नाही सदैव. आणि मग पहा, मानव देखील त्या ठिकाणी बघा आता देवाच्या विरुद्धामध्ये उभा राहिलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग 5व्या वचनामध्ये आम्हाला देवाचं वचन सांगतं की पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे व त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. आणि तीच परिस्थिती आज आम्हाला ह्या जगामध्ये दिसून येत आहे. मानवाचे जे विचार आहे ते देवाच्या विचारांसारखे नाही आहेत प्रिया. मानवाचे विचार जे आहेत ते देवाच्या विचारांच्या पेक्षा वेगळे असतात. माणूस हा देवाच्या विरुद्धामध्ये वागत आहे. आज मानवाचं जीवन अतिशय घाणेरडं आहे. आज मानवाचं जीवन पापामध्ये दबलेलं आहे, पापाच्या ओझ्याने दबलेलं आहे. आणि ही दुष्टाई मानवामध्ये जेव्हा देवाने पृथ्वी उत्पन्न केली त्यावेळेस देखील मानवाच्या जीवनामध्ये दुष्टाई होती. आणि आजही तीच 21व्या शतकामध्ये मानवाची दुष्टाई आहे प्रियांनो. आणि मग ह्या ठिकाणी परमेश्वराने पाहिलं की मानवाच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.
बघा, देवाला त्या ठिकाणी वाटलं की आपण उगाच या माणसाला उत्पन्न केलं आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. हो, माणसाच्या पापामुळं संपूर्ण पृथ्वीवरती शाप आलेला आहे. माणसाच्या पापामुळं संपूर्ण पृथ्वीवरती आम्हाला त्या ठिकाणी देवाचा क्रोध उत्पन्न झालेला आहे. देवबाप या ठिकाणी म्हणतो की मी ह्या मानवास भूतलावरून नष्ट करून टाकेन. प्रियांनो, आज या सकाळच्या समय आपण जर विचार केला तर आज या जगामध्ये तीच परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. जगामध्ये जर आम्ही डोकून पाहिलं तर सर्वत्र जर बघितलं, नशेने धुंद आहेत, व्याभिचाराने लोक मस्त झालेले आहेत, वाईट गोष्टी करत आहेत, चोरी, लबाडी, द्वेष, निंदा यासारखे अनेक गोष्टी या जगामध्ये भरलेल्या आहेत. अनैतिक संबंध, म्हणजे जी नोहाच्या काळची परिस्थिती होती तीच परिस्थिती आज आम्हाला या ठिकाणी जगामध्ये दिसत आहे. आणि मग परमेश्वर म्हणतो की मी मनुष्याला या जगातून नाहीस करून टाकेन. परंतु 8 वचन ह्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. पहा, हे एक वचन आहे, ते खूप महत्वाचं आहे. एवढी परिस्थिती त्या ठिकाणी जगाची वाईट होती, परंतु त्या संपूर्ण पृथ्वीवरती फक्त नोहा आणि त्याचा परिवार त्या ठिकाणी देवाची आज्ञा पाळणारा, देवाच्या वचनानुसार चालणारा आणि देवाची कृपा दृष्टी त्याच्यावर असलेला असा एकच असा व्यक्ती होता. प्रियांनो, आम्ही त्यानंतर बघणार आहोत की नोहाला देवाने त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी आम्हाला एकच गोष्ट पाहायला मिळते की देवाच्या निर्मितीमध्ये दुष्टाने कसा अडथळा आणलेला आहे, मानवाला देवापासून कसं दूर घेऊन गेलेला आहे. आणि मग पहा, जे पहिलं पाप एदेन बागेमध्ये झालं आणि मग त्याच्यानंतर जो पापाचा स्वभाव आहे तो मानवाच्या जीवनामध्ये आला आणि त्या काळी खूप भयानक अशा गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मनुष्य त्या ठिकाणी करत होता, देवाच्या विरोधामध्ये उतरत होता. प्रियांनो, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराच्या जवळ घेऊन जायला पाहिजे आणि आमचं जीवन त्या परमेश्वराला समर्पित केलं पाहिजे. कारण आमचा परमेश्वर जो आहे, देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त तो पवित्र आहे आणि त्या पवित्र देवाच्या पुढे आम्ही जात असताना आमचं जीवन शुद्ध, पवित्र आणि देवाला आवडणारं असं जीवन आमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रियांनो, आज आमच्या या जीवनाचा उपयोग देवाच्यासाठी आम्ही केला पाहिजे. हो, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. आणि खरोखर प्रियांनो, आज आमचं जीवन त्या प्रभूला आम्ही समर्पित केलं पाहिजे. ती दुष्टाई आमच्या जीवनातून काढून टाकली पाहिजे. पापाची दुष्टाई, देवाच्या विरुद्ध चालणारी दुष्टाई आणि वेगवेगळ्या प्रकारचे दुष्टाईचे प्रकार आहेत, ते सर्व आमच्या जीवनातून आम्ही ते काढून टाकले पाहिजे. आम्ही एकमेकांच्या विरुद्ध कपटाने देखील वागतो, आम्ही एकमेकांना तुच्छ लेखतो, आमच्यामध्ये श्रीमंतीचा गर्व असतो, आमच्यामध्ये पैशाचा घमंड असतो, आमच्यामध्ये कोणाला कमी लेखण्याचा घमंड असतो, आमच्यामध्ये भेदभाव असतात, आमच्यामध्ये पक्षभेद असतात, आमच्यामध्ये वेगवेगळ्या वाईट गोष्टी असतात, आमच्यामध्ये व्यभिचाराचा स्वभाव आहे, आमच्यामध्ये देवाच्या विरुद्ध वागण्याचा स्वभाव आहे, आमच्यामध्ये देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा स्वभाव आहे. आणि ह्या सर्व प्रकारची दुष्टाई आमच्या जीवनातून आम्ही ती काढून टाकली पाहिजे आणि देवाच्या कृपेस आम्ही प्राप्त झालं पाहिजे. पहा, या ठिकाणी देवाची कृपा दृष्टी नोहावर होती. परमेश्वराची कृपा दृष्टी ते सर्वात महत्वाचं वचन आहे.
आज प्रियांनो, आज माझं तुम्हाला आव्हान आहे की देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे का, याचा आम्ही विचार करणार आहोत. आज आम्ही प्रत्येक जण नोहाच्या भूमिकेमध्ये आहोत. आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर आहे का? जर नसेल तर प्रियांनो, आजच आम्ही आपले गुडघे टेकून पश्चाताप करून त्या पवित्र परमेश्वराच्या चरणाजवळ आपण जाऊया आणि आमच्या पापांची अपराधांची आपण त्याला क्षमा मागूया आणि देवबाप आम्हाला काय सांगतो ह्या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. होय प्रिया, आज सकाळच्या समय आम्ही त्या पवित्र देवाच्या चरणाजवळ जाऊ. आमच्या सर्व अपराधांची, सर्व पापांची, सर्व घाणेरड्या गोष्टींची आपण त्या क्षमा मागणार आहोत आणि देवाची कृपादृष्टी तुमच्यावर, माझ्यावर आणि आपल्या कुटुंबावर, आपल्या देशावरती, या सर्व राष्ट्रांवरती आहे का हे जाणून घेणार आहोत. आणि ती कृपादृष्टी मिळवावी म्हणून आपण देवाच्या इच्छेने, देवाच्या आज्ञेनुसार, देवाच्या वचनानुसार, देवाच्या मनानुसार आपण चालण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालच्या मन्नामध्ये पहा, त्या ठिकाणी हनोक हा देवाबरोबर 300 वर्ष चालला होता आणि देवाच्या बरोबर चालणारा जो व्यक्ती आहे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी त्या ठिकाणी पडत नाही, कारण देवबाप त्याच्या संगती आहे. आज आमच्या कुटुंबामध्ये देवबाप आहे का? आज आमच्या जीवनामध्ये देवबाप आहे का? आज आमच्या जीवनामध्ये प्रभू ख्रिस्त आहे का? याचा आम्ही विचार करणार आहोत. या सकाळच्या समय देवाचं वचन एकदम स्पष्ट रीतीने येत आहे. आज आमचं जीवन थंड झालेलं आहे. ते थंड झालेलं जीवन आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये पेटवायचं आहे, त्याच्या सामर्थ्यामध्ये पेटवायचं आहे. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व संकट नासूर येशूच्या नावामध्ये देवाने ते शापित केलेले आहे. हालेलुया. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवून हे जीवन जगणार आहोत आणि ती कृपा दृष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. देवबाप करू या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. आपल्यासाठी, आपल्यामध्ये देवाच्या दासी आहेत कविता नेटके, त्या आपल्यासाठी प्रार्थना हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. धन्यवाद करतो परमेश्वर तुला प्रभू राजा. हे प्रभू परमेश्वर बाप्पा, आमच्यासाठी जे काही वचन दिलं प्रभू परमेश्वर बाप्पा, त्या वचनाच्या द्वारे राहण्यास, वागण्यास, बोलण्यास तू आम्हाला शिकव परमेश्वर बाप्पा. प्रभू आम्हाला तुझ्यामध्ये ठेव दे बाप्पा. आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास त्याबद्दल मी तुझे आभार आणि उपकार मानते प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर बाप्पा. प्रत्येकाचा आजचा दिवस प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर दे बाप्पा. सर्वांचे कामकाज प्रभू परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित कर. सर्वांचं येणं जाणं प्रभू परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर बाप्पा. हो प्रभू राजा, प्रत्येकाला तू सांभाळ दे बाप्पा परमेश्वर बाप्पा. आम्ही जे बाप्पा प्रभू राजा आम्हाला प्रभू तू प्रत्येक जणांमध्ये बाप्पा आजच्या दिवसामध्ये प्रभू राजा जे काही कामकाज आम्ही हातात घेतो प्रभू राजा ते करण्यासाठी प्रभू राजा तू शक्ती सामर्थ्य तू पुरव परमेश्वर बाप्पा. हो देवप्पा, तुझे प्रत्येक दास दासी प्रभू परमेश्वर बाप्पा ज्या ज्या ठिकाणी जातात येतात देवप्पा, त्यांच्या सेवा, त्यांच्या प्रार्थना, आजचे उपास प्रार्थना प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर बाप्पा. हो धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर बाप्पा. आमच्या ग्रुपला जे बाप्पाचे जे देवप्पा जॉईन आहे प्रभू राजा त्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या पवित्र सामर्थ्याचा स्पर्श कर देवप्पा. आजचे दिवसभराचे त्यांचे कामकाज प्रभू परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित कर देवप्पा. त्यांचा प्रवास, येणं जाणं प्रभू राजा सर्व काही तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येकाचं कुटुंब तू सांभाळ प्रभू परमेश्वर बाप्पा आणि होऊ दे तुझ्या नावाचं गौरव परमेश्वर बाप्पा. येस लॉर्ड, हालेलुया. प्रभू राजा की प्रभू परमेश्वर थँक यू जीसस. स्तुती, धन्यवाद येशू देवा.
सर्व अशांतता आहे प्रभू परमेश्वर बाप्पा देव बाप्पा प्रिय तुझ्या प्रभूजी. पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक देव बाप्पा. थँक्यू हो लॉर्ड. देव बाप्पा प्रत्येकाला तू सांभाळ परमेश्वर बाप्पा. हो देव बाप्पा तू प्रत्येक जीवाची काळजी घेतोस प्रभू राजा. ही पूर्ण सृष्टी तुझी आहे प्रभू राजा. तू उत्पन्न केलेलं आहेस प्रभू परमेश्वर बाप्पा. प्रत्येक जीव आत्मा तू सांभाळतोस परमेश्वर बाप्पा. त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानते देव बाप्पा परमेश्वर बाप्पा. आतापर्यंत आम्हा सर्वांना सांभाळूस त्याबद्दल मी तुझे आभार मानते परमेश्वर बाप्पा. इथून पुढची सगळी वेळ का तुझ्या पवित्र हातामध्ये घे. प्रार्थना प्रभू येशूच्या प्रिय पवित्र नाम मागते म्हणून तू आहे. आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे तर आमचा संपर्क क्रमांक आहे 9730301668. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आणि आजच्या ह्या दिवसामध्ये आपण मनन करूया, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. खरोखर त्या काळी देवाची कृपादृष्टी ही नोहावरती होती. आज या काळी देवाची कृपादृष्टी आज तुमच्यावर, माझ्यावर, आपल्या कुटुंबावरती आहे का याचा आम्ही विचार करणार आहोत. आणि देवाच्या विश्वासामध्ये आपण वाढणार आहोत. आणि ती कृपादृष्टी आपण आज मिळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ती जर कृपादृष्टी जर आमच्या जीवनामध्ये नसेल तर प्रियांनो, आम्ही ह्या जगामध्ये जगू शकत नाही. आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.